हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर शुभ सकाळ सगळ्यांना सर्वात आधी माझ्याकडून, आणि सगळ्यांना ताईंना, दादांना, काकूंना, काकांना, छोट्या छोट्या गोड चिमुकल्यांचं सुद्धा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि चॅनलचं नाव आहे की वंदना बंडगर। तर जेणेकरून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चला, लाईक करत चला। तर ठीक आहे, आज काय विशेष? तर आज काय विशेष म्हणजे आज आमच्या लाडूबाईचा बर्थडे आहे। तर आमच्या दिदू बाळाचा, तर त्याच्याविषयी स्पेशल आजचा व्हिडिओ आहे। तर ते काय सांगायचं म्हटलं तर व्हिडिओमध्ये येत नाही, तुम्ही सर्वजण म्हणता कोणत्याच व्हिडिओमध्ये येत नाही, काय नाही। तर नाही येत, तिला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला आणि त्यामुळं येत नाही आहे। तर ठीक आहे, तर तुम्ही म्हणसाला चष्मा काय भानगड आहे? तर आपल्याला नंबर डोळ्याला पहिलाच होता नंबर माझ्या डोळ्यासनी, बऱ्याच दिवस झालं नंबर लागलेला आहे। होता चष्मा पण मी वापरत नव्हते, कारण का फुटला होता चष्मा, बऱ्याच दिवस झालं फुटला होता आणि त्यामुळं मी काय वापरत नव्हते। पण असं झालं की चष्मा नसल्यानं असं होतं की वापरत होते, नंबर हे झाला वापरत होते पहिला दिला आणल्या बऱ्याच दिवस वापरला, परत बंदच केला वापरायचा, बंद केला। ते जवळजवळ मला वाटतं बऱ्याच दिवस झालं बंद केला तो वापरायचा आणि तो फुटूनच गेला चष्मा। मग तर वापरायचा विषयच आला नाही। आणि मग पुन्हा आता काय झालं, डोकं जास्त दुखायला लागलं, डोळं दुखायला लागलं, कारण हे मोबाईलचं लाईव्ह हे असते त्यामुळं भरपूर काय, आणि अगोदरच नंबर असल्यामुळं का नाही जास्तच डोकं त्यात दुखायला लागलं होतं। म्हणून मग म्हणलं नंबर चेक केला तर पुन्हा म्हणलं अजून नंबर आहे, नाही गेला नंबर, चष्मा वापरावंच लागेल तरच तुमचं डोकं दुखायचं राहते, डोळं दुखायचं राहते, नाहीतर मग दुखणार। मग म्हणलं नको कशाला उगाचच त्रास बिना कामाचा करून घ्यायला, म्हणून घेतला बघा चष्मा। आणि अशा पद्धतीने बनवला आहे, तसला मोठा गोल काचेचे मला नाही आवडत म्हणून नाही बनवला, आपला साधा सिंपलचा असा बनवला आहे। पण मला म्हणायचं चष्मा छान दिसो किंवा न दिसो याच्यासाठी नाही घालायचा, कारण का आपल्याला त्रास होतोय म्हणून घालायचा आहे। कारण का खूप त्रास, डोळं दुखत आहेत। आता आणून तर एक मला वाटते शनिवार, आज तीनच दिवस झालेले तर आणून चष्मा, थोडाफारसा फरक पडला, जास्त काही नाही आहे। तर वापरायचं चालू आहे, सारखं सारखं पण नाही, शेतामध्ये काम हे करताना नाही वापरायला येतं आपल्याला, कारण हे असते ना, त्यामुळं असं सकाळ संध्याकाळ इकडं ते घरी असल्यानंतरच वापरते। पण अजून फरक पडला आहे थोडासा, डोकं राहिलं आहे बरं का दुखायचं, असं नाही की काय नाही, पण डोकं दुखायचं राहिलं, कारण माझं चष्मा नसला की डोकं दुखत होतं ह्याच्या अगोदर पण एकदा। तर ठीक आहे, तर म्हणून सांगावं म्हणलं, तुम्ही माझं अचानक चष्मा काय भानगड, तर अचानक कसं काय घातला, म्हणून म्हणलं सांगावं म्हणलं तुम्हाला। तर मग म्हणलं आज आमच्या बाळाचा बड्डे आहे, तर माझ्याकडून माझ्या लाडूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो आणि तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो, हीच मी बाळमामाचरणी प्रार्थना करते। माझ्या बाळाला अखंड आयुष्य लाभो आणि तिच्या सर्व काही इच्छा आहेत ना त्या पूर्ण हो, असे मी तर माझ्या बाळाला शुभेच्छा देते। कारण काय म्हणतात, मुलगी ही एक हे असते, तर अंगणातली परी, आई बापाच्या अंगणातली परी असते, ठीक आहे। तर तिच्यासाठी खूप काही करतोय आणि केलंय सुद्धा आत्तापर्यंत, आणि इथून पुढं सुद्धा काही कमी न पडो हीच मी अपेक्षा करते। आणि व्हिडिओ कसं वाटते कसं नाही सांगा, ते व्हिडिओमध्ये येत नाही बरं का, व्हिडिओमध्ये येत नाही, सांगायचं म्हटलं तर नाही व्हिडिओमध्ये यायला तिला आवडत। बघू पुढील काही याच्यामध्ये आली तर ठीक, नाही तर मग असंच हे करूया। तर लाईक करत चला, कमेंट करत चला, आणि ठीक आहे। तर एवढंच द्यायचं होतं माझ्या बाळाला, आज बर्थडेच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या मला व्हिडिओतर्फे। तर ठीक आहे, बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना। व्हिडिओ कसं वाटतं कसं नाही नक्कीच कमेंट करत चला, आणि बड्डे विश करत चला माझ्या दिदूबाईसाठी, ठीक आहे। बाय सगळ्यांना।